मंचुरियन ठेव त्याच्यावर. मंचुरियन ठेव त्याच्यावर. इथं सगळा खायला पाहिजे यानं. काचल का चव कशी होती? मी नाही खाणारच नाही. काय सुख आहे ना, सुख आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललोय तिशाची जत्रा आहे. तर सगळे निघालेत. तिशात जाऊन डायरेक्ट हा ब्लॉग चालू होईल आता इथनच. चला, आताच पोहोचलो इथं. पप्पाचा शर्ट घालून पप्पानी गिफ्ट दिलेला शर्ट. मंदिर आणि तिशाची जत्रा. लाचट लागला काम झाले, यांची कामं चालू झाली. आमच्या युनियनचे लीडर कुठले काकी? त्यांना विचार ना, मला बसवायला. तुला बसवतील का? माझा पोरगा आहे, मला बसव. अबे ह्याच्यात बसव डेविल. कसा रडशील कसा? 50ला 500 आहेत आणि 100ला 1000 आहेत. मला काय समजलं नाही त्यातला. तुला समजवतो, चल बघ. पाहायला डबल होते पण पैसा डबल. चड्ड्यातलं चड्ड्या बिड्ड्या लाव, चड्ड्या डबल भेटतील. तुझं का काय आहे लावणार? काय लावाय? किती? 30 रुपयाचा डॉलर आहे. 7 जण. 5 मिनिटांना हा गायब होईल. चल आईस्क्रीम देतो. चल, तुला आईस्क्रीम पाहिजे का नको? आता आम्ही आणलंय आईस्क्रीम आणि हे आणले मंचुरियन. आता प्लॅनिंग चाललंय. हा कार्यकर्ता नाही, बालूशेट आहे. त्याच्यावर प्रँक करायचं चाललंय. बघू आता, त्याला शोधून आणायला लागेल कुठे आहे तो. बालूशेट आलेत आता. तुला काय खायचं आहे? दोन्ही खायचा, पण असं नाही खायचं. बुडवून खायचा. मंचुरियन आणि आईस्क्रीम एक साथ खायचा. मंचुरियन आईस्क्रीम वर बुडवायचा. आईस्क्रीम त्या चटणी सोबत बुडवून खायची. याला काय द्यायचं? तू भाव फक्त खाल्लास ना, तुला बदाम शेक 500 रुपये. 500 रुपये एवढा इम्पॉर्टंट नाही तू. तुला बघ बदाम शेकची गाडी दिसते ना, बदाम शेकची गाडी. भाऊ जो म्हणशील तो आईस्क्रीम तुझ्या नाव. त्याला पण बनवणार नाही. हा अर्धा काय, तू अर्धा खाशील. मला पण द्यायला लागेल. तुला ठीक आहे, दिला दोघांना दिला. चल, पहिला सुरुवात तुला पण सुटा पहिला सुटल तो जिंकला. नाही, सुटल तो बाहेर झाला आणि तो हरला तो खाना. हरल तो कान. हा बुडवून चटणीत खायचं. डेविल त्याला बुडवून देस. आईस्क्रीम पडल. मंचुरियन ठेव त्याच्यावर. नवीन डिश आणल्या भगवान. मार्केट मध्ये नवीन डिश आहे. एवढू सका. चटणी जास्त ठेव. एवढा नको. पडला रे तू. उचल. काय रे लास्टा भरतोय तो. वरती ठेव ना तो. तू कसं खातोस? अरे मंचुरियन ठेव वरती डेविल. सगळा खायला पाहिजे यानं. हा, एका कप्प्यात सगळा. खाली पडेल ना. काचल का सगळी का? तुकलीच ना, पालू तुकायची नाही. एका बदाम शेक साठी एवढा सगळा. जाऊ दे, नवीन घे. ही बघ, मी नाही करणार. ए भावा, तुला पाहिजे म्हणजे तू पण करणार ठेवील. नड तुला भावा बदाम शेक काय, तुला उद्या दिला चायनीज. हा फक्त आशा दाखव. आशा नाही. चव कशी होती? एक्सपिरियन्स कसा होता? कडक झणका लागला का? कानात काहीतरी गेला रे. कानात शिरला वाटतं. चल डेविल, नड. बघ, शब्द दिलायस तू. मी नाही. मी माझा उपवास आहे, तुला माहिती आहे. शनिवार चालू झालाय. मी तुला बनव ह्याची तू डिश तू बनव.
एक मिनिट मी अर्धा खातो. अर्धा बिर्धा काय नाही तुला बदाम शेक देतो ना मी देतो ना. तू लोड कशाला घेतोस? हे पी चल. काय म्हणतो बघू दे. ते म्हणते असा नको अरे. ए बनव तू. आई सो वाटोला लावला नाही माझ्यावर बनव. मी नाही खाणार. मी खाणारच नाही. का खाणार नाही भावा. मी कशी दिले म्हणजे काय? तो त्याची डिश बनवतो ना टेबल वर. मी विचार बोललो ना तुला अशी डिश बनवायची. अशी डिश करून दिली असती ना खाल्ला नसता त्या. पुढच्या टायमाला तू तुझी डिश बनव. तुला समजायला पाहिजे होता कसा कुणाला देतोय ते. हा नड ए सगळा खा. काय चूक आहे ना चूक आहे. डेविल सगळा खा. मी खाल्ला माझा एकट्याचा. तू अर्धा खाल्लास. अर्धा खाल्ला डेविल पूर्ण का बाबा. अर्धा खाल्ला तर बदाम शेक कॅन्सल. माझा उपवास आहे भाऊ. मी सुटलोय. माझा उपवास आहे. माझा काय प्रश्न येत नाही. लवकर खा मला बदाम शेक खायचा आहे. खाऊ शकत नाही एवढा. खाऊ शकत एक खा. किती उरलेत? एक आहेत भावा. एक का डबल बदाम शेक. ही डिश तो पण खायला पाहिजे. मी नाही बरं त्याला बरं. इमानदारी मी घेतो नाही इमानदारीला घोडा नको लाव. पूर्ण का याचा तोंड बघ. हे तुकायचं नाही. तुकलं की डायरेक्ट दोन्ही कॅन्सल. अरे ते म्हणतो एवढं बेकार आहे ना मैत्रिणीचा चव एवढी नाही का नाही. असं ते काहीतरी नवीन एक्सपिरियन्स केलाच भाऊ. तर हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला येता पुढच्या ब्लॉग मध्ये. हे ब्लॉग आता कंटिन्यू आहे 4-5 दिवस. 4-5 दिवस नुसता जाऊ दे.